नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर बऱ्याचशा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा साधारण आंबा जो आहे तो 100-150 ते 200 ग्रॅम प्लस झाला असेल आणि साधारण एक 15-20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये आंबा आपल्याला कटिंगला येत असतो. पण त्याच्या अगोदर जर फळामध्ये आपल्याला चांगली साईज आणायची असेल, त्याचबरोबर फळामध्ये चांगल्या प्रकारची गोडी आणायची असेल आणि फळाला एक चांगलं लस्टर आणायचं असेल आणि मार्केटमध्ये आपल्याला बाजारभाव जर चांगला भेटायचा असेल, तर त्याच्या अगोदर या 2-3 गोष्टी करणं देखील गरजेचं आहे. त्याच्यामधलं पहिली जी गोष्ट आहे, जी 0050 ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणत असतो, ते विद्राव्य खत आपण ड्रिपच्या माध्यमातून देत असतो आणि त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा साधारण 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या माध्यमातून आपण स्प्रे घेत असतो. आणि त्या 0050 म्हणजे त्याच्यामध्ये पालाची मात्रा जास्त असल्यामुळे फळामध्ये साईज असेल, फळाला एक प्रकारची गोडी असेल आणि फळाला एक चांगलं लस्टर किंवा चकाकी येण्यासाठी मदत होत असते. आणि त्याचबरोबर फळाला साईज येण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो. साधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या माध्यमातून स्प्रे घेतला तर फळाला सुद्धा चांगल्या प्रकारची साईज येऊ शकते. आणि त्याच्याबरोबर 0050 हे घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरी फवारणी आहे, साधारण फळामध्ये चांगल्या प्रकारची गोडी आणण्यासाठी 80% सल्फर 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर पालाश याचा सुद्धा स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारचं आपल्याला त्या फळाला गोडी येऊ शकते. आणि त्याचबरोबर फळाला चांगलं लस्टर, चकाकी आणि शायनिंग हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये 0050 पालाश खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट किंवा जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे चिलमिक्स कॉम्बीमध्ये भेटत असतं, वेगवेगळं आयर्न, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, त्याचं कॉम्बी जे भेटत असतं चिलमिक्स कॉम्बी आपण म्हणत असतो, त्याचा जर स्प्रे घेतला आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या फळाला लस्टर असेल किंवा शायनिंग असेल किंवा चकाकी असेल ते येण्यासाठी मदत होणार आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकरी बांधवांना आंब्यामध्ये चांगला दर किंवा बाजारभाव आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. मुळातच आंबा पिकाला रोज रेग्युलर पाणी देणं गरजेचं आहे. शक्यतो अति पाणी टाळा. जेवढं वापसा कंडिशनमध्ये पाणी द्याल तेवढं फळाला ह्या तिन्ही गोष्टी म्हणजेच फळाला साईज, गोडी आणि चकाकी चांगल्या पद्धतीने मेंटेन होणार आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना आंब्यामध्ये कोणत्याही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्याही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला असेल किंवा इंस्टाग्रामला असेल फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.